तर हॅलो गाईज, आज तुमचं आदिमान ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. काय झालं? तुला नदी आवडती? हो. चला आपण वडगावच्या नदीवर जाऊया आणि तुम्हाला वडगावचं गाव पण दाखवूया. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आदिमान ब्लॉग्स मध्ये. तर चला जाऊया. पेट्रोल पंप झाले आमच्या गावात. हे लेकव्ह्यू सिटीची कमान आहे. तिथून लेकव्ह्यू सिटीला जाता येतं. हे हरणतळे जातो. काम चालू आहे. तर किती छान लोकेशन आहे ना. हे हरणतळ आहे. तर इथं आमच्या गावाचे सगळे गणपती विसर्जित होतात. या गावाचं नाव हरणतळे यामुळे पडलं कारण की इथं तुकाराम महाराज भजन करायला यायचे, तर त्यांच्या अवतीभोवती हरण फिरायचे. तर या जागेचं नाव त्यामुळे हरण पडलं. मी विनंती करते की इथं जे पण लोक येतात इथं घाण कचरा टाकू नये. तर इथं आजूबाजूला सगळीकडे घाण कचरा टाकलेला आहे. या जागेला ऐतिहासिक दर्जा आहे. कृपया याला घाण करू नका. इथे समोर भारती विद्यापीठ शाळा आहे आणि त्याच्याच साईडला कावेरी इंटरनॅशनल स्कूल पण आहे. या रोडला खूप सारे शाळा कॉलेजेस आहे. हे भारती विद्यापीठ आणि शिवाजी महाराजांचं संग्रहालय म्युझियम. आपण इथं पण येऊ कधीतरी. आमच्या गावाला जोडणारा नवीन पूल निर्माण झाला. खिंडामधून प्रवेश करतोय. खूप जागी सिमेंटच्या विटांची फॅक्टरी आहे. ही वडगाव मधली प्राथमिक शाळा. तर आपण पोहोचलोय वडगावच्या नदीला. पाणी बघा किती आहे. आता नवीन ब्रिज केलाय. काही लोक इथं पण गणपती विसर्जन करायला येतात आणि या रोडने आपण मरकळला पण जाऊ शकतो. आता तुम्हाला नदी आम्ही जवळून दाखवतो. आपण आता जुन्या ब्रिजवर चालतोय.
आता कसं वाटतंय तुला? मला खूप भारी वाटतंय. किती छान लोकेशन आहे, मला खूप भारी वाटतंय. आमच्या बाबांना पाणी दिसलं की गाडी धुवायला खूप आवडतं. वेगवेगळे शॉट घ्या. तर आता आपण घेऊन चाललो तुम्हाला एक हिडन मंदिरात. खूप जुनं आहे आणि त्याला जायचा रस्ता गोलेगाववरून आहे. तर तुम्ही वडगावच्या नदीवरून सरळ आले की तुम्हाला एक डायव्हर्शन लागेल. तिथून तुम्ही राईट घेतलं तर तुम्ही त्या मंदिरात पोहोचू शकता. खूप चांगलं लोकेशन पण आहे. ही गोलेगावची कमान. मंदिरावर कसं जायचं? मंदिरावर लाईटचा खांब दिसतोय ना, वरती यायचं. माझं नाही पण आहे, पण गावात अंदाज इथून जायचं पण ना, हा बांगला इथं नाही पाठीमागला गाडी जाते. इथून गाडी जाईल तुमची त्या मंदिराच्या कोपऱ्यामध्ये. त्या नदीपासून आपण आलो. ती नदी आहे. असणारं एक क्वचित एक मंदिर तुम्ही बघितलं असेल. पुण्यासारख्या ठिकाणी शांतता. नक्की तुम्ही या. म्हणून कसं वाटलं? खूप भारी वाटलं. शांत आहे ना. तिथं पण काहीतरी आहे. ते पण वीराचं मंदिर आहे. हा? वीराचं मंदिर आहे. वीराचं पीर मंदिर. पीर बाबा म्हणतात. हे कपुरेश्वर, त्याला कपुरेश्वर म्हणतात. हे गोलेगाव मध्ये. मूर्ती आहे.
नाही वाटत. हो. असं वाटतं इथंच एक घर असं. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर आता आपण घरीच निघालो आहे. तर तुम्हाला आम्ही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.